मी ऑक्टोबर 2023 पासून जॉईन झालेले आहे कम्युनिटीला. आणि मी सेशन 1 डिसेंबर पासून रेग्युलरली सुरुवात केली आहे करायला. सर, मला म्हणजे आताही असं सांगायला दुःख होते की मी का ऑक्टोबर मध्ये जॉईन केलं, तर ऑक्टोबर पासूनच का नाही रेग्युलर केलं. कारण जेव्हापासून रेग्युलरली जॉईन करत आहे तेव्हापासून खरोखर मला खूप म्हणजे प्रत्येक बाबतीत चांगलाच अनुभव मिळत आलेला आहे. सर, माझ्या म्हणजे सकाळी उठण्यापासून माझ्या रात्री झोपेपर्यंतच्या सर्व दिनचर्येत एक अफलातून बदल झालेला आहे. मी वर्किंग वुमन आहे, एक 7 वर्षाच्या मुलीची आई आहे. आणि मी मुंबईत असल्या कारणाने मी स्वतःला प्रत्येक बाबतीत ना वेळोवेळी एक्सक्यूज देत होते की मी वर्किंग आहे, छोटं बाळ आहे, मला हे नाही करता येणार, मला ते नाही करता येणार. पण खरोखर मी जेव्हापासून कम्युनिटीत जॉईन झालेले आहे तेव्हापासून मला अशी कुठलीच म्हणजे मला एक्सक्यूज देता आले नाहीये परत की मला हे करता येत नाही किंवा ते करता येत नाही. मी म्हणजे मी ऑफिस मधले सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेंट असते आता, किंवा जे घरगुती कार्यक्रम होतात त्यामध्ये पण. आणि प्रत्येक बाबतीत सर, माझ्या सोसायटीमध्ये वगैरे पण. आणि मला हा खूप म्हणजे डिस्ट्रॅक्ट चेंजेस वाटतो माझ्यामध्ये की मी जे आधी जे एक्सक्युजेस देत होती स्वतःला ते आता कुठे गेलेले आहेत. म्हणजे वेळ होता पण वेळेचं नियोजन प्रॉपर नव्हतं सर. आणि तेव्हापासून म्हणजे खूप बदल झालेले आहेत. आणि सर, फायनान्शियल मध्ये तर भारी बदल. मी खूप चुकीच्या वळणावर चालले होते आधी प्रत्येक बाबतीत सर, अगदी चुकीच्या म्हणजे खूप लॉस मध्ये जात होते. जेव्हापासून कम्युनिटी जॉईन केली तेव्हा खरोखर एक फायनान्शियल मॅटर मध्ये ट्रॅक मिळालेला आहे. आणि ग्रेट. मी भरपूर त्यामध्ये पण ग्रोथ करत आहे. सो आज अ, या जागतिक महिला दिनाच्या दिवशी तुम्ही महिलांना एक काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? सर, संदेश म्हणजे माझा हेच राहील की स्वतःकडे लक्ष देणं आणि म्हणजे महिलांना सर्व बाबतीत सर्वांना सांभाळून घ्यावं लागते. तर तिने स्वतःकडे पहिले लक्ष देऊन प्रत्येक बाबतीत मेंटली फिजिकली दोन्हीकडे लक्ष देऊन तिने अं, अं, सर, ह्या बाबतीत प्रगतीच करायला पाहिजे. मला असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार. पण सर, स्वतःमध्ये जर बदल झाले तर तरी कुठल्याही लेवलला जाऊन चेंजेस घडवू शकते. ओके. सो महिलांनी सुद्धा हे फायनान्शियल एज्युकेशन घ्यावं असं तुम्हाला वाटते का? करेक्ट सर, करेक्ट. ऍक्च्युली मी तर म्हणेन महिलांनीच घ्यायला पाहिजे खरं, कारण ती घराचा सर्व कारभार तिच्या वर असतो. आणि जेव्हा एक महिला आर्थिक नियोजनाच्या बाबतीत सक्रिय असते तेव्हा प्रत्येक पातळीवर ग्रोथच आहे सर. त्यामुळे मी तर म्हणेन आवर्जून महिलांनी यात यायला पाहिजे. आणि प्रत्येक तुम्ही ज्याप्रमाणे सांगता त्यामध्ये तुमच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवून करायलाच पाहिजे सर्वच, इच ग्रेट, अँड एव्हरी, ग्रेट. कोणत्याही लेवलला ऑसम, जा. ऑसम. सो वन्स अगेन तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर जर्नी अँड तर मी फीडबॅक. पण थँक यू सो घाबरते मच. शेअरिंग वगैरे करायला, पण आज माझी ही कम्युनिटीमध्ये येऊनच ही माझी स्टेप आहे की मी प्रत्येक वेळोवेळी मला जे शेअर करायचं ते करतेच. Great. Thank you so much. Great. So yes, everyone, please type MPDY Gauri Madam in the chat box. More power to you. Thank you so much for sharing. Yes, Manisha Madam स्वतःला अनम्यूट करू शकता. Yes, मनीषा सोलंके मॅडम तुम्हाला नाही. दोन मनीषा मॅडम आहेत. येस, मनीषा मॅडम. Good morning, sir. व्हेरी गुड मॉर्निंग. Very good morning. Thank you so much for giving me first opportunity to you. ग्रेट. यू आर वेलकम. सो First of कधीपासून all, तुम्ही कम्युनिटीला जॉईन झालेले आहात? काय तुमच्या जीवनामध्ये या कम्युनिटीला जॉईन होऊन काय तुम्हाला बेनिफिट होतंय? मी माझी ओळख करून देते. माझं नाव मनीषा संजय तरकसे. मी औरंगाबादला राहते. मी या कम्युनिटीशी एक 6 डिसेंबर 2023 रोजी जॉईन झालेले आहे. आणि
सध्या तरी नाही, पण या कम्युनिटीशी जॉईन झाल्यापासून मला माझ्यामध्ये असं कॉन्फिडन्स आलेला आहे की मी माझ्या फायनान्शियल फ्रीडम याच मार्गाने करू शकते. ग्रेट. आणि जे मला चालून अपॉर्च्युनिटी येते ती मी ग्रहण करते, असं मी घेत आहे एव्हरी अपॉर्च्युनिटी. आणि आज महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने आज मी माझ्या कार्यक्रमामध्ये भाषण करणार आहे. म्हणून वाव, मी खूपच प्रसन्न असं वाटतंय मला. ग्रेट. तुम्हाला आमच्याकडून बेस्ट फायनान्शियल ऑफ लक, फ्रीडम मी शुभेच्छा खूप लवकरच साऱ्या. अचीव करेल. ग्रेट. आमच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सो आज तुम्ही भाषण देणार आहात आणि आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा ज्या काही वुमेन्स आहेत, तुम्ही एक काय त्यांना मेसेज द्याल? फायनान्शियल एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा काही पण, तुम्हाला काय वाटते, एक संदेश तुम्ही काय द्याल वुमेन्सला? तर हे फायनान्शियल डेली डेली फायनान्शियल हे प्रत्येक लेडीजने करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, ग्रेट. आणि हे थँक्यू खूप सो मच. गरजेचं आहे सर. आपल्या ग्रेट. जेव्हा एक बाई फायनान्शियल नॉलेज घेत असते तर ती आपल्या मुलांना पण देत असते, आपल्या घरच्यांना पण देत असते, आपल्या मैत्रिणींना पण सांगत असते. तिला ग्रेट. हे सांगतानाही खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात, पण ती सांगणं सोडत नाही. कारण तिला माहिती आहे की ती खरं बोलतीये, खरं सांगते, आणि येस. त्याच्याबद्दल आणखीन कॉन्फिडन्स येत जातो तिला. ग्रेट. तर मोर थँक्यू पॉवर टू सो यू. मच. ग्रेट. थँक्यू सो मच. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. ग्रेट. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. येस, मलाही असं वाटायला लागलं की जेंट्स लोकांनी सोडून आता लेडीज लोकांनीच फायनान्शियल एज्युकेशन घ्यायला पाहिजे. काय म्हणता? मला पण हे खरं सुद्धा आहे. किती लोक सहमत आहात की जेंट्स पेक्षा लेडीज जास्त चांगल्या प्रकारे फायनान्स हँडल करू शकेल जर ती शिकली तर? जर ती शिकली तर हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी? लेडीज लोक तसेही माणसांपेक्षा माहिती आहे का सेव्हिंग करायला खूप म्हणजे जबरदस्त असतात. राईट. पण काही हजबंड लोक असतात, तुला काय कळतं त्यातलं, तू कशाला त्याच्यात लक्ष देते? राईट. तर नाही जास्त तर थोडंफार तरी म्हणजे डिस्कस करायला पाहिजे, त्यांना पण शिकवायला पाहिजे. चल बाबा, स्टॉक मार्केट शिकून बघ, म्युच्युअल फंड शिकून बघ, हे शिकून बघ, ते शिकून बघ. राईट. शिकून द्यायला किंवा त्यांना अपॉर्च्युनिटी द्यायला आपल्याला, मला असं वाटतं, काही प्रॉब्लेम नाहीये. राईट. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतोय, लेडीज चांगलं करू शकते फायनान्शियल क्षेत्रात सुद्धा. अपॉर्च्युनिटी त्यांना दिल्या जात नाही किंवा मोस्ट ऑफ द प्रोफेशनल असं वाटते की मी कमावतोय म्हणून मलाच पैशाचं नियोजन करता येईल, मलाच इन्व्हेस्ट करता येईल. असं काही नाहीये. तुम्ही कमावताय आणि इन्व्हेस्टमेंट करायला जर तुम्ही तुमच्या वाईफला सांगितलं, शी कॅन ऑल्सो टेक केअर. राईट. येस, मनीषा मॅडम स्वतःला अनम्यूट करू शकता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग माय लवली कम्युनिटी. मी व्हेरी गुड मॉर्निंग. लास्ट संडे पासून आपल्या कम्युनिटीला जॉईन झालेली आहे आणि मी लास्ट सेशन मध्ये गोल्ड मेंबरशिप सुद्धा घेतलेली आहे. तर वाव. इथे जेवढ्याही महिला आहेत त्यांना माझ्याकडनं हॅपी वुमन्स डे. तर सर, तुम्ही फायनान्शियल एज्युकेशन बद्दल म्हटलं तर मला असं वाटतं इतर एज्युकेशन पेक्षा फायनान्शियल एज्युकेशन हे प्रत्येक महिलेला, तसंच लग्नाच्या आधी सुद्धा सगळ्या मुलींना हे असणं गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक महिलेला जन्मजातच ते सेव्हिंगची सवय असते, बट ते प्रॉपर नसते. कोणी डब्यामध्ये ठेवतं, कोणी उशांमध्ये ठेवतं, कोणी कुठे कुठे काय ते घालून ठेवतं. हम्म. पण ते सेव्हिंग सुद्धा कामात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे की कोविड पिरियड मध्ये बऱ्याच फॅमिलीला हा अनुभव आला असेल की आपल्या वाईफनी कुठे कुठे लपून ठेवलेल्या पैशांमध्येच बरेच दिवस त्यांचं जे आहे रुटीन चाललेलं आहे. पण सेव्हिंग हे जसं तुम्ही सांगितलंय, जसं तुम्ही सर शिकवत आहे, त्या पद्धतीने जर प्रत्येक महिलेने फायनान्शियल एज्युकेशन घेऊन ते त्या पद्धतीने जर केलं तर ते आपल्या फॅमिलीला नक्कीच प्रोटेक्ट करू शकेल आणि आपल्या फॅमिलीचा चांगला फ्युचर घडवू शकेल. आणि मी तर म्हणते प्रत्येक आईने आपल्या मुलीला सुद्धा हे एज्युकेशन दिलं पाहिजे, फायनान्शियल एज्युकेशन. आणि प्रत्येक मुलाला सुद्धा हे फायनान्शियल एज्युकेशन दिलं पाहिजे, जेणेकरून मुलगा जर कमवायला लागला तर तो चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च करणार नाही, व्यसनाला लागणार नाही आणि आपल्या कमवलेल्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या फॅमिलीला तो चांगला सांभाळ करू शकेल. सो मी म्हणते जेवढं जेवणं जरुरी आहे, श्वास घेणं जरुरी आहे,
उत्तम लाईफ जगण्यासाठी फायनान्शियल एज्युकेशन हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे सर. ग्रेट, रिअली अप्रिशिएट. खूप छान पद्धतीने तुम्ही बोललात आणि जे काही बोललात ते खूप खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचं तुम्ही बोललात. सो ज्याप्रमाणे मनीषा मॅडमनी सांगितलंय, प्रत्येक वुमेन्सनीच आपण हे एज्युकेशन घ्यावं, आपल्या फॅमिलीला द्यावं, शिकावं, मुलांना द्यावं. कारण की ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो, जेवतो, त्याचप्रमाणे ब्रेड अँड बटर आर्थिक नियोजन सुद्धा आपल्या जीवनातलं आहे. रिअली अप्रिशिएट. मोर पॉवर टू यू मनीषा मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सर फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. थँक यू सो मच. ग्रेट. येस, विके मॅडम, स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता. थँक्यू सो मच सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि सर्वांना हॅपी वुमन्स डे वुमन्स. तर मी माझा परिचय देते. मी बारू विके आहे आणि मी गडचिरोलीवरून आहे. आता सर्वांना असं वाटेल की गडचिरोलीवरून तर म्हणजे आता सर्वांच्या नजरेत आमचा जिल्हा थोडा मागासलेला आहे, पण मला इथं राहून असं कधीच वाटलं नाही की आम्ही खूप हे आहोत म्हणून, कारण मी असं एक जॉब वाटूनही नाही करते घ्यायचं आणि कधीच. आणि मी एक 18 वर्ष झाले जॉब करते आणि एक न्यूट्रिशन कंपनीमध्ये साईड बिझनेस पण करते. तर जसं जेव्हापासून मी या कम्युनिटी सोबत आले तेव्हापासून मला खूप जास्त पैशाविषयी म्हणजे आपुलकी वाटायला लागली. आणि अगोदर होतं जसं मी 18 वर्ष झाले म्हणत आहे, माझ्या नोकरीला पण काहीच हे नियोजन नव्हतं, पैशाचं नियोजन नव्हतं. जसं आम्ही दोघेही नोकरीवर असल्यामुळे जॉबमधून पण पैसा कमवतो आणि जो बिझनेस आहे त्याच्यामधून पण खूप छान लेवलला पण आहोत आणि छान इन्कम करतो. पण जे नियोजन होतं ते व्यवस्थित नव्हतं. आणि जेव्हापासून या कम्युनिटी सोबत जोडलोत आम्ही आणि जो आज सकाळचं मॉर्निंगचं सेशन आहे हा जेव्हापासून अटेंड करायला लागला तेव्हापासून नीड आणि वांट्स यावर जास्त विचार करायला लागली मी. असं मला पर्सनली जाणवतं की मी आता खूप जास्त रिस्पेक्ट द्यायला लागली. आता 1 रुपया असेल तरी पण त्याला थँक्यू म्हणून. आणि पैसे कसं अगोदर आपली जसं आता मॅडमनी सांगितलं का कुठेही ठेवायची सवय असते. तर आता ते व्यवस्थित म्हणजे फोल्ड न करता व्यवस्थित कसं ठेवायचं याच्यावर जास्त म्हणजे विचार असतो की आपण ग्रेट. कुठे ठेवलं पैसे, कसे ठेवले, हा जास्त आता विचार म्हणजे मनात येतो. आणि प्रत्येक गोष्ट घेताना किंवा काही करताना आपण कुठं वाचवू शकू किंवा केवळ म्हणजे कोणती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे राईट. याच्यावर हे करते. आणि मी एक टीचर आहे, तर मी माझ्या शाळेत सुद्धा मिनी बँक सुरू केली आहे मुलांसाठी. आणि वाव. छान रिस्पॉन्स आहे. आणि आम्ही पण खूप साऱ्यांना पैसे कसं ठेवायचं म्हणजे महत्वाचं आहे याच्याविषयी लोकांना सांगत असते. माझ्या कम्युनिटी मेंबरला जे अदर कम्युनिटी आहे तिथं पण सांगत असते. आणि मला जसं आता मॅडमनी म्हटलं तर मला पण तसंच वाटतं की प्रत्येक महिलेनी जर पुढाकार घेतला तर खूप छान पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकेल. ग्रेट. आणि जसं सर म्हटलं तर की महिला काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं स्वतःची जाणीव जर झाली महिलेला मी काय आहे तर ग्रेट. ती सर्व क्षेत्रात काम करू शकते. येस. जसं जर अदर आम्हाला जर बघितलं तर म्हणजे इतर ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की हे काय काय करतात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपीपर्यंत. कारण आमचं रुटीन तसं असतो, 5 वाजता आमचं बुक क्लब असतो, तर 5 वाजतापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत आमचा शेड्यूल सुरू असतो. आणि जसं मी सरांना सांगितलं होतं अगोदर की आम्ही एक म्हणजे क्लब केला आहे, तर तो मी जिथं राहते तिथून 24 किलोमीटर आहे. तर आम्ही सकाळी जातो आणि सकाळी सकाळी 6ला वगैरे गेलं की अजून 9ला यायचं, मग स्कूलला जायचं, अजून 5ला यायचं, अजून तिथं 24 किलोमीटर जायचं, रात्री 9ला यायचं. असं आमचं हे सुरू आहे आणि पूर्ण फॅमिली सांभाळून. तर मला असं वाटते प्रत्येक स्त्री हे करू शकते. येस. आणि आपल्याला असं वाटतं की वेळ काढावा लागतो, मिळत कधीच नाही. तर येस. ह्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत आणि प्रत्येक जण करू शकते. तर थँक्यू सो ग्रेट. मच सर. रिअली आणि थँक्यू अप्रिशिएट. मोर पॉवर टू. कोमल मॅडमला स्पेशली थँक्यू. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो आणि मच. हॅपी वुमन्स डे येस. मॅडम असतील तर. येस. आणि थँक्यू थँक्यू सो सो मच मच. सर. येस. मोर पॉवर टू यू एव्हरीवन. प्लीज टाईप MPTY इन द चॅट बॉक्स. येस, खरोखर बघायला गेलो तर वुमेनच्या मागे घरामधले जे सर्व कामं असतात सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करतात, सगळं चालवतात. इट इज नॉट स्मॉल टास्क, राईट? सो आय वॉन्ट इच अँड एव्हरीवन शुड ऍप्रिसिएट देम इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप ऍप्रिसिएट इन द चॅट बॉक्स. खरोखर खूप मोठं काम जे मला वाटत नाही की आपल्या जेंट्स लोकांकडून होऊ शकतं. हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी, राईट? पॉसिबलच नाहीये सगळ्या गोष्टी करून. आणि स्पेशली ज्या जॉब करतात, घरी राहतात.
आता खूप सारे मोस्ट ऑफ द जेंट्स, तू काय करते, दिवसभर घरीच असते, मी जॉबला जातो, मी पैसे कमावतो. अरे बाबा, आपण जे जॉबला जातो आणि पैसे कमावतो ना, त्यापेक्षा सुद्धा कठीण मला असं वाटते घरातलं काम आहे. एक दिवस करणे, 2 दिवस करणे गोष्ट वेगळी, बट सतत तेच करत राहणे, इट इज नॉट इझी. इट इज नॉट इझी, राईट? सो ग्रेट, आय रिअली अप्रिशिएट टू ऑल. येस, स्वाती मॅडम स्वतःला अनम्यूट करू शकता. नमस्कार. नमस्कार. येस आवाज येतोय सर? येस येस येतोय. नमस्कार, मी स्वाती तारवी. 5 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या कम्युनिटीला जॉईन झालेले आहे सर. आज 1 महिना 3 दिवस पूर्ण झाले. वाव. मी पालघर येथे राहते सर. मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये जॉब करते आणि कम्युनिटीला जॉईन झाल्यापासून सर माझ्या जीवनात तरी खूप सारे बदल झालेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक साक्षरता म्हणजे काय, ह्याची मला जाणीव झाली. आणि आर्थिक नियोजन आणि आर्थिक साक्षरता ही जीवनात किती महत्वाची आहे ह्याची जाणीव झाल्यामुळे आज ते माझं ध्येय बनलेलं आहे सर. तर ग्रेट. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मी प्रत्येक महिलांनी जागरूक व्हायला हवे असं मला वाटत आहे. कारण असं म्हणतात ना सर, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार. त्याप्रमाणे येस. जिच्या हाती आर्थिक नियोजनाची दोरी असेल ती जगाचा निश्चितच उद्धार करू शकेल असं मला वाटते. त्यामुळे प्रत्येक महिलेने आर्थिक नियोजन आणि आर्थिक साक्षरता साक्षरतेचं म्हणजे ज्ञान घेणं गरजेचं आहे सर. सर मी फक्त सर्व महिलांसाठी, आपल्या कम्युनिटीमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यासाठी एवढंच सांगू इच्छिते की फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. मी सुद्धा स्पर्शते आकाश, मी सुद्धा स्पर्शते आकाश, फक्त गती मिळवण्याचा अवकाश. तर ह्याप्रमाणे सर प्रत्येक महिलेने स्वतःवर विश्वास ठेवून आर्थिक साक्षरतेचे ज्ञान घ्यायला हवं एवढंच मला वाटते. थँक्यू सो मच सर ही संधी ग्रेट. खूप दिल्याबद्दल. छान तुम्ही वाक्य बनवलेत. खूप छान तुम्ही 5 मिनिटांमध्ये बोललात. खरोखर खूप छान वाटलंय आणि रिअली अप्रिशिएट तुमच्या त्या शब्दांसाठी. हा मेसेज तुमचा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि प्रत्येक महिलेपर्यंत हा मेसेज पोहोचून प्रत्येक महिला आपल्या स्वतःमध्ये आर्थिक नियोजनाबद्दलचं नॉलेज घेण्याचं प्रयत्न करेल अशी मला पूर्ण आशा आहे. थँक्यू सो मच. मोर पॉवर टू यू मनीषा मॅडम. थँक्यू सो मच सर. मला एक बोलायचं होतं, मी एक ट्रेकर आहे, मला ट्रेकिंगची आवड आहे. आम्ही दरवर्षी ट्रेकिंगला जातो सर. हे वाव. आमचं त्याप्रमाणे टी शर्ट आहे जे आमचं ब्रीदवाक्य आहे, मी सुद्धा स्पर्शते आकाश, फक्त गती मिळवण्याचा अवकाश. क्या बात आहे. ग्रेट. तर आमचा उमेन्स हा डेला जाता तुम्ही स्पेशली? नाही सर, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा. आणि वुमेन्स डेला स्पेशली ट्रॅक असतो लेडीजचा सर. जवळजवळ 120 ते 150च्या आसपास लेडीज असतात. या वर्षीचा ट्रेक सर, आज आम्ही रात्री निघणार आहोत, हरिहरगडला जायचं सर. वाव. आणि नाशिक. पोहोचणार कधी तिथे? सर आज रात्रीचा प्रवास, मॉर्निंगला 4 ते 5 वाजता सर ट्रेक चालू होईल. 10ला रिटर्न खाली उतरायचं सर गडावरून. वाव. रिअली थँक्यू अप्रिशिएट. संधी ग्रेट. दिल्याबद्दल. रिअली थँक्यू सो मच. अप्रिशिएट. गुड. येस, बघा, खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्यासाठी सुद्धा, राईट? सो वुमेन्स लोकांना अपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे आणि त्यांना एक झालं असं आहे की ज्यावेळेस अचिव्हमेंट सुद्धा शेअर करतो तर जेंट्स लोक जास्त करतात, राईट? सो आय वॉन्ट दे शुड ऑल्सो शेअर. वाय? बिकॉज जेंट्स जेवढं चांगलं करू शकतो ना तेवढंच चांगलं वुमेन्स सुद्धा करू शकतात. त्यात काहीच डाऊट नाहीये, याचा मला तर पूर्ण विश्वास आहे. सो थँक्यू सो मच मनीषा मॅडम. स्वाती मॅडम, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. येस, सुषमा मॅडम स्वतःला अनम्यूट करू शकता. हॅलो. येस आवाज येतोय सर? येस येतोय. सर्व नमस्कार सगळ्यांना. मी सुषमा पालकर फ्रॉम मुंबई. जून 2023 आपल्या कम्युनिटीला जॉईन झाले. सर्वप्रथम सर्व माझ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. सरांना तर खूपच म्हणजे थँक्स म्हणत तेवढं कमीच आहे. कारण की आज वुमेन्स डेच्या निमित्ताने सांगेल की स्त्रीला फक्त तू पुढे होई म्हणण्याची फक्त गरज असते. कारण येस प्रत्येक स्त्रीमध्ये एक सुप्त गुण असतात की तिला चालना मिळाली पाहिजे, की ती काही करू शकते. जसं सगळ्यात आता माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, त्यात फक्त हे थोडंसंच मी ऍड करेन. आणि स्त्री ही
ती सगळ्या मॅनेज गोष्टी करत असते आणि त्यातूनच ती तिचा न शिकलेली सुद्धा स्त्री त्यातूनच तिचा पैसा बाजूला काढत असते आणि ती व्यवहार करत असते. आणि तिला अजून जर आर्थिक नियोजनाचं जर शिक्षण मिळालं तर ती अजून काही करू शकते. आणि तिला फक्त म्हणायचं असतं की मी आहे, तू पुढे हो, तर ती सर्व काही करू शकते. बस, येस. कारण की सगळ्यांनी सांगितलं आहे. सो थँक्यू. मोर बोलण्याची पॉवर टू संधी यू दिली सुषमा तर. मॅडम. ग्रेट. रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच फॉर. तुमचं नाव आय थिंक बरोबर अपडेट नाही आहे. येस मॅडम, गो हेड. येस. माझा आवाज येतोय सर? हा, आता येतोय, क्लिअर येतोय तुमचा आवाज. माझं नाव अनिता. मी मुंबईला राहते. मी आपल्या कम्युनिटीला आहे ना डिसेंबर मध्ये जॉईन केलंय. वाव. आणि मी आपल्या कम्युनिटीमुळे हे शिकवू शकली की इमोशनली आपण खूप डिसिजन घेतो. ते डिसिजन कसे घेऊ नये हा मी हा मुद्दा शिकली इकडनं. ओके. कारण की आम्ही घर घेणं वगैरे असं डोक्यात होतं माझं आणि माझ्या मिस्टरांचं. डिसेंबर मध्ये चालू होतं आमचं आणि आम्ही बघूनही आलेलो आणि घ्यायचंही डिसाईड केलेलं की घेऊया. पण ऑलरेडी आमच्यावर आहे ना दुसरं घर घेतलेलं आहे आणि ते झालं नाहीये. त्याच्यामुळे त्याचं लोन आहे, आमचं गोल्ड लोन आहे. पण जशी मी कम्युनिटीला जॉईन केलं आणि नंतर कळलं की आपण खूप चुकीचे डिसिजन घेतोय इमोशनली, तर ते घ्यायचे नाही. आणि हे सगळं शिकल्यामुळे कसं मी माझ्या मिस्टरांना पण काही गोष्टी सांगू शकले ह्याच्यातून. कारण की त्यांना टाइम नसतो की हे सगळं बघण्यासाठी. पण ऍटलीस्ट मी सांगू शकते की हे चाललंय, हे असं आहे. त्याच्यानंतर काही 15 दिवसातच मी गोल्ड मेंबरशिप पण घेतली. पैशाचं थोडं तडजोड होत होती पण तरी घेतली की काहीतरी शिकायचंय आणि योग्य मार्गाने जाता चालायचा हा विचार ठेवलाय मनात की आहे. आपण आता रेंटच्या रूम मध्ये राहतोय चालेल, पण त्याच्यातून बाहेर पडायचं पण योग्य मार्गाने निघायचं. थोडे दिवस लागतील. आणि आता गोल्ड मेंबरशिपच्या थ्रू म्हणजे खूप काही शिकता पण येतं की काय काय केलं पाहिजे. येस. तेवढे पैसे नसले तरी पण एक गोष्ट शिकता आली की तुम्हाला आता जसं आकाश सरांशी माझं सेकंड मीटअप झालं तेव्हा त्यांनी ते सांगितलं मला इन्कम सोर्स वाढवण्याची गरज आहे. आता मला माझा मुलगा 2 वर्षाचा असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. पण मी शेअर शिकलेली पण एवढा लक्ष देत नव्हती. पण त्या ह्याच्यामुळे लक्ष दिलं. गेल्या महिन्यात मला म्हणजे 15,000चा फायदाही झाला त्याच्यामुळे. वाव, ग्रेट. स्वतःकडे तेवढं लक्षही देत नव्हती की त्याच गोष्टीत होतं. कारण की आपण स्त्रिया काय करतो की हा माझ्याकडे काय नाहीये त्याच्याकडे जास्त लक्ष देत बसतोय. तर माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे जी बुद्धी आहे त्याचा वापर करून मी चांगलं काहीतरी घडवू पण शकते. ह्याच्याकडे आपण लक्षच देत नाहीये. रिअली अप्रिशिएट. ग्रेट. मला शेअर मार्केटिंगचं येत आहे पण मी लक्ष देत नव्हती. माझ्याकडे टाइम नाहीये, माझ्याकडे हे नाहीये, त्या गोष्टीत रडत बसत होती. पण आता मार्ग काढून एक महिना चांगला जातो, एक महिना वाईट जातो, पण काही ना काही शिकता येत आहे की मी काहीतरी चुका करते शेअर मार्केटिंगचं. आणि सोर्स मी घरात बसल्या बसल्या स्टार्टही केलाय त्यामुळे, तर त्याचा एक आनंद आहे. मेन माझं सगळ्यात इमोशनली आपण आहे ना खूप वेगळा डिसिजन घेतो की काही गोष्टी नको असतानाही आपण घेतोय. तर ते नाही. मॅडमनी कोमल मॅडमनी मध्ये एक सेशन झालेलं आय वॉन्ट आणि आय नीड मधला फरक समजा. हा मी तो पॉइंट पकडूनच ठेवलाय की मला काय गरज आहे आणि काय नाहीये. जर त्याची गरज नाही घ्यायला पाहिजे, जर गरज आहे तरच घेतला पाहिजे. ही गोष्ट मी मनापासून आता पकडून ठेवली आणि इमोशनली कोणत्याही गोष्टीमध्ये जायचं नाही. ग्रेट. की आता आपण घेऊन आणतो त्याचं बर्डन पडतं. जसं तुम्ही सांगतात की लोन घेताना आपण जातो, ते द्यायला येत नाही आपल्याकडे. येस. ही गोष्ट की त्या चुका झाल्या त्या आम्ही केल्या, आता ह्याच्या पुढे ह्या गोष्टी मेन मला खूप चांगल्या पद्धतीने शिकता आल्या आपल्या कम्युनिटी. ग्रेट. रिअली अप्रिशिएट. ग्रेट. सुपर. खूप छान पद्धतीने तुम्ही शेअर केलंय. रिअली अप्रिशिएट. मोर पॉवर टू यू. अशाच प्रकारे चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत राहो. येस. थँक्यू सो मच. मोर पॉवर टू यू. सो नेक्स्ट प्रियंका मॅडम, स्वतःला अनम्यूट करू शकता. नमस्कार सर, माझा आवाज येतो का? सर माझा आवाज येतो का? येस येस, येतोय लाऊड अँड क्लिअर. येस. ओके, थँक्यू. नमस्कार सर्वांना, तसंच महिला दिनाच्या माझ्या सर्व भगिनींना नमस्कार. मी प्रियांका बोरकर मुंबईहून बोलते आहे. मी 19 ऑक्टोबरला आपली मेंबरशिप घेतली आणि 8 दिवसाच्या आतच मी गोल्डन मेंबरशिप आणि डायमंड मेंबरशिप सुद्धा घेतली.
आणि वाव. त्यानुसार सगळं व्यवस्थित होत आहे. मला जेव्हा मी घेतली तेव्हा तुमचं फेसबुक बघितलं तेव्हा मला वाटलं मी चुकीचे नियोजन करते. मी ताबडतोब म्हणजे संवाद साधला तुमच्याशी आणि त्याप्रमाणे मी सगळं केलं. त्याप्रमाणे मला माझं एक लोन नील पण केलं आणि माझ्या गोल पैकी 10 पैकी मी 2.5 गोल आता अचीव्ह केले आहेत. ते डिसेंबर पर्यंत करायचे होते ते मी आत्ताच माझे झालेले आहेत. क्या बात आहे, ग्रेट. हा तर ते सगळं श्रेय तुम्हालाही जातं आणि आपल्या कमिटीला जातं. आणि मला असं वाटतं की आर्थिक नियोजनाचा क्लास आहे तो शारीरिक शिक्षण देतात शाळेत तेव्हा सुरू केला पाहिजे. आणि आपण संधी शोधायची नसते तर साधायची असते. येस हे तुमच्याकडून प्रत्येक वेळा केलं की जरी मी तुमच्यासाठी मोठी असले तुम्ही आमच्या मुलासारखे आहात पण येस मी येस सगळं तुमचं असं फॉलो करत असते. आणि येस. मी मीडियामध्ये काम करत असल्याने मी 24 तास तशी बिझीच असते आणि घरी पण बरंच काम जसं असतं ते रिअली करून मी अप्रिशिएट. नाही तुम्हाला आणि तर मी रिअली 12 पर्यंत. अप्रिशिएट, कारण की तुम्ही तुमची जे कन्सिस्टन्सी आहेत किंवा ज्याही दिवसापासून तुम्ही जॉईन झालात कम्युनिटीला, तुमचं जॉब हँडल करून, तुमचा घर संसार हँडल करून सुद्धा तुम्ही प्रत्येक सेशनला अवेलेबल असतात. खरोखर. हो. तर आणि मुलं बायका या उत्कृष्ट मॅनेजर असतात त्या मल्टीटास्कर असतातच. फक्त येस त्याला संधी मिळाली पाहिजे त्यानंतर ते लोकांनी संधी साधली पाहिजे. आणि येस आपलं हे जे पहिलं आहे आपण आता जमिनीवर चालतो. जर आर्थिक नियोजनाचा मार्ग मिळाला त्यांना दाखवला तर ते हवेत गगनभरारी उडान घेतील. आणि मला वाटतं आपला भारत देश सगळ्यात पुढे असेल कारण ते आपल्या येस मुलांना देऊ शकतील सगळं देऊ शकतील. माझं एवढंच येस. सांगते. आणि मी नीड आणि मॉनवर जास्त काम पण केलं. मग कोमल मॅडमना स्पेशली थँक्स. कारण मी घरात सुद्धा प्रत्येकाला सांगितलं तर प्रत्येक जण आता प्रत्येक गोष्ट काही वस्तू घेताना तो विचार करतो अरे मला खरंच गरज आहे का मलाच हे आहे का. हे माझ्या घरापासून माझा सुरुवात केलेली आहे. थँक्यू Great. सर. थँक्यू सगळ्या कम्युनिटी लोकांना. मोर पॉवर टू यू. थँक्यू सो मच प्रियंका मॅम. रिअली अप्रिशिएट. तुमच्याकडून पण शिकण्यासारखं खूप काही आहेत. तुम्ही आता ज्या कोणत्या एजला आहात त्या एजला सुद्धा जॉब हँडल करताय, घर संसार हँडल करताय. आणि महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, त्या डायमंड मेंबरशिप मध्ये आहेत आणि त्या काय शिकून राहिल्यात माहितीये. शी वॉन्ट टू बिकम अ हेल्थ कोच अँड शी इज स्टील लर्निंग. सो महत्वाची गोष्ट सगळ्यांसाठी अंडरस्टँड करण्याची ही आहे की त्यांची बघा जिद्द चिकाटी. जॉब चालू असताना सुद्धा नवीन स्किल ऍड करायची आहे, स्वतःमध्ये काहीतरी नवीन शिकायचं आहे. सो आय रिअली अप्रिशिएट फॉर द सेम. एव्हरीवन प्लीज टाइप MPDY इन द चॅट बॉक्स. मोर पॉवर टू यू. येस मोहिनी मॅडम स्वतःला अनम्यूट करू शकता. लास्ट टू. गुड मॉर्निंग सर. येस आज व्हेरी गुड महिला मॉर्निंग. दिनाच्या निमित्ताने माझी 10वीतली मुलगी एक 2 मिनिटच बोलणार आहे. चालेल ना? ओके येस डेफिनेटली चालेल. चालू कर. Good morning, sir, and good morning, everyone. So, व्हेरी first गुड of all, मॉर्निंग. happy Women's Day to everyone, every जर woman in this पॉसिबल असेल community. तर कॅमेरा सुरू करा ना. इफ Yes, पॉसिबल वी कॅन सी यू ऑल्सो. ग्रेट. yes, थँक्यू सो मच. yes. Good morning, everyone. Good morning, sir, and happy Women's Day to each and every woman in this community. सो मी आता दहावीत आहे आणि मी रोज सकाळी अभ्यासासाठी तुमचं जेव्हा सकाळी डेली फायनान्शियलचं सेशन असतं तेव्हा उठते. आणि रोज मी आईबरोबर रोज नाही पण जेव्हा केव्हा मला पॉसिबल असेल तेव्हा मी तिच्याबरोबर ते मेडिटेशन करते आणि मला खरंच चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्यांनी. आणि मला आता कॉन्फिडन्स पण वाढलाय दहावीचा पेपर लिहिताना. आणि मी माझ्या आईला थँक्यू म्हणेन कारण तिनेच आता मला एनकरेज केलं हे बोलण्यासाठी. थँक्यू सो मच. वाव ग्रेट. मोर पॉवर टू यू. सो ज्याप्रमाणे मोहिनी मॅडम त्यांच्या मुलीला घेऊन या सेशन मध्ये बसतात, विचार करा त्याचप्रमाणे जर प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन जर तुम्ही बसलात, काही वेगळे पैसे प्रीतम पाटील तुम्हाला मागेल असं वाटतंय का? नाही ना. बट प्रॉब्लेम हा आहे सर की तुम्ही वेगळे पैसे जरी घेत नसाल बट आम्ही आणायला तयार असलो पाहिजे ना. बरोबर ना. आम्ही घेऊन बसायला तयार असलो पाहिजे. राईट. सो बघा नेक्स्ट यूथ आपल्याला जर घडवायचं आहे तर हा कुठून घडेल? तुमच्यापासून. तुम्ही शिकलात, तुमच्या मुलाबाळांना घेऊन बसा. तुमच्या चुका झाल्यात, त्यांच्या चुका होऊ देऊ नका. तुम्ही 50व्या वर्षी पैशासाठी काम करता, तो 30व्या वर्षी फायनान्शियली फ्री झाला पाहिजे याची काळजी की तुम्हीच घेऊ शकता. कारण की ज्या शाळेमध्ये, ज्या स्कूलमध्ये
तुम्ही ज्या मुलाला पाठवताय ना, काय वापरतोय शब्द विचार करून ऐका, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये ज्या तुमच्या मुलाला तुम्ही पाठवताय ना, त्यांना शिकवणारा व्यक्ती सुद्धा आर्थिक दृष्ट्या खूप गंभीर परिस्थिती आहे त्याची. जो शिकवतोय ना त्याची सुद्धा दारिद्र्यामध्ये तो अडकलेला आहे. त्याचं फायनान्स, जर त्या व्यक्तीचं फायनान्स तुम्ही बघायला गेलात ना, तर तो म्हणतोय की सर महिन्याच्या शेवटी उरतच नाही, सरकार मला काही पगार देत नाहीये. तुम्हीच विचार करा, तो व्यक्ती तुमच्या मुलाला काय शिकवेल, काय तो तुमच्या मुलाला घडवेल. शिकू आपल्याला तोच व्यक्ती शकतो ज्यांनी ती गोष्ट ऑलरेडी मिळवलेली आहे. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ना, ती गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्याच व्यक्तीकडून आपल्याला शिकावी लागेल ज्या व्यक्तीने ती ऑलरेडी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये मिळवलेली आहे. म्हणून लक्षात घ्या, आर्थिक नियोजनाबद्दल किंवा आर्थिक साक्षरतेबद्दल तरी तुम्हीच तुमच्या मुलाबाळांना शिकू शकता. स्कूल कॉलेजेस मध्ये ह्या गोष्टी फ्युचरमध्ये माइट बी येतील, बट त्यासाठी पहिले तो टीचर, पहिले तो